एका शेतकऱ्याचं माती परीक्षणासाठी सॅम्पल आलेलं आहे. 15 एकर शेत आहे. मागील वर्षी मी त्यांना मार्गदर्शन केलं, पण माती परीक्षण केल्या गेलं नाही किंवा पेरणी झाल्यावर ते माझ्यासोबत जुळले. तर एका शेतामध्ये जवळपास 6 एकरच्या शेतामध्ये त्यांना 10 क्विंटल सोयाबीन झालं आणि बाकीच्या उर्वरित क्षेत्रामध्ये त्यांना 7 क्विंटल सोयाबीन झालं. एकच व्हेरायटी, एकच खत, सर्व मशागत एक सारखी, फवारण्यासारख्या. हा प्रॉब्लेम काय? तर आता यावेळेस त्यांचं मातीचं सॅम्पल आलेलं आहे. तर आपण जे 14 पॅरामीटर चेक करतो त्यातला एक महत्वाचा आहे जमिनीचा सामू म्हणजे पीएच, तो चेक करणार आहोत. मित्रांनो, 6.5 7.5च्या दरम्यान जर हा पीएच आला तर आपण जे रासायनिक खत देतो किंवा जमिनीत जे अन्नद्रव्य आहे ते पिकाला सहज उपलब्ध होतात. हा जर कमी जास्त झाला तर प्रॉब्लेम होतो. तर हा प्रॅक्टिकल आपण बघणार आहोत या सॅम्पल मध्ये काय प्रॉब्लेम आहे. बीकरला आपण एक 4 नंबर आणि 7 नंबर असे नंबरिंग केलेलं आहे. तर आता आपण इथं प्रॅक्टिकल बघणार आहोत. आता याच्यामध्ये माती घेतलेली आहे आपण दोन्ही याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे डिस्टिल वॉटर.